केला बंधारे या आश्रमशाळामध्ये ब्रायन राहुल जावेद राहणार सोडकडके या मुलाचा अपघाती मृत्यू झालेला असं दाखवलं जाते, परंतु आमचा सरळ आरोप आहे की त्या विद्यार्थ्याला जबरदस्तीने मारण्यात आलेला आहे आणि त्याची साक्ष हा जो विद्यार्थी उभा आहे हा साक्ष देतो आहे की सैंदाने नावाचा जो तिथे शिक्षक आहे त्या शिक्षकाने त्याला मारलेला आहे आणि त्या मारत असताना त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू झाल्यानंतर त्याला त्या टाकीमध्ये टाकण्यात आलेलं आहे। तर आम्ही आज माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे की 2 दिवसामध्ये या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि सैदाने नावाचा जो काही शिक्षक आहे त्याला अटक व्हावी। त्याला जर अटक केली तरच ते बाहेर पडेल, जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत या प्रकरणाच्या छडा लागणार नाही। आम्ही हीच मागणी केलेली आहे की सैदानेला लगेच 2 दिवसात अटक करा। जर अटक झाली नाही तर सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि त्याच्यामुळे जर कायदा सुव्यवस्था निर्माण झाले त्याला सर्वस्व जबाबदारी हे बंधारे आश्रमशाळेचे शिक्षक जबाबदार राहतील आणि आदिवासी विकास विभागाचे संबंधित सर्व अधिकारी हे जबाबदार राहतील। हे आज आम्ही सनकरकेच्या पालक आणि गावकरीच्या वतीने देत आहोत। तिथे गेले, पालकांना सुद्धा तिथं बघू दिलं नाही। पालक त्यांना माहीत असून सुद्धा पालकांना सांगितलं की तुम्ही बाहेर जाऊन तपास करा, एखाद्या महाराजांना तपास करा, हे बोलण्याची पद्धत आहे का त्यांची? आम्ही हे निवेदन देतोय 2 दिवसामध्ये त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। जो जबाबदार अधिकारी आता एक लहान मुलगा आहे हे त्या विद्यार्थ्याबरोबर राहतो, यांनी पाहिलंय मारताना, ते साक्ष देत आहेत, ते जबाब देत आहेत। आदिवासी विद्यार्थ्याला घातपात झालेला आहे, ते जबरदस्ती ज्याला मारहाण झालेली आहे, मारहाण करून त्याने मारलेलं आहे, त्याला मारून ते टाकीमध्ये टाकलेलं आहे। सैदाने नावाचा जो शिक्षक आहे त्यांनी मारलेला आहे, मारल्यानंतर जीवावर आल्या आता त्याला मारणारा जो शिक्षक आहे संदीप दोलो सैदाने त्याला अटक व्हायला पाहिजे। निवेदनाची दखल घेऊन त्यामुळे आमची मागणी ही आहे की त्याला ताबडतोब